शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक बोलावली। येत्या 29 ऑगस्टला कोर कमिटीची बैठक, पक्षाची पुढील भूमिका आणि विलीनीकरणाची शक्यता यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चाकण MIDC मध्ये दौरा, उद्योजकांच्या रस्त्याच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांसमवेत बैठक। बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे उपस्थित। महायुतीच्या समन्वय समितीची उद्या वर्षा निवासस्थानी बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत समन्वय समितीतील सदस्य देखील उपस्थित राहणार। मोकळ्या भूखंडांसाठी नेव्हिल डिसूजा मैदानावर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये तिरंगा आंदोलन, मोकळ्या मैदानासाठी पालिकेसमोर आंदोलन करू, आदित्य ठाकरेंचा इशारा। तर आदित्य ठाकरेंनी मुंबईतील अनेक भूखंड गिळंकृत केले, आदित्य या भूखंडांचा हिशोब द्यावा, नवनाथ बन यांचं आवाहन। सगळी मैदानं नाईट लाईफ गँगला दिली गेली होती, आम्ही त्यांचे पाप धुण्याचं काम करत आहोत। मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर टीका केली। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची वडेट्टीवारांना थेट ऑफर, 2029ला आमचंच सरकार येणार आहे, तिकडे नाही जमलं तर इकडे या। कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलताना भरसभेत स्टेजवरून बावनकुळेंची वडेट्टीवारांना उद्देशून ऑफर, भाषणातही वडेट्टीवारांचं कौतुक। सुट्टा तेल विक्रीवरील बंदीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा विषय मांडणार। कोल्हापुरातील तैलिक महासभेमध्ये बोलताना 15 दिवसात समाजाच्या प्रश्नांवर बैठक लावण्याचं बावनकुळेंचं आश्वासन। सुट्टा तेल बंदीच्या तुकाराम मुंडेंच्या निर्णयाला व्यापारी कोर्टात देणार आव्हान, व्यापाऱ्यांच्या राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम, निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातील व्यापारी रस्त्यावर उतरणार। नाशिकमधील अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या बैठकीमध्ये निर्णय। साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मोठ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा कमी केली। 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी, यापूर्वी 30 दिवसांच्या साखर साठ्याची मर्यादा होती। जवळत राजकीय टॉप 9 बातम्या। ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कोणताही वाद नाही, ओबीसींची नियत साफ आहे, मराठ्यांच्या विरोधात जाणं हे सामान्य ओबीसींनाही मान्य नाही। जरांगेंचं भाष्य, 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम। जरांगेंची लढाई आमच्या विरुद्ध नाही, शासनाविरुद्ध, त्यावर सरकार निर्णय घेईल। जात पडताळीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय, मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट। मुंबईत मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी, जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या शिष्टमंडळाकडून आझाद मैदानाची पाहणी, जरांगेंकडून 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक। 2 सप्टेंबरचा राज्य निर्णय, शासन निर्णय तातडीनं रद्द करण्यात यावा, लक्ष्मण हाकेंची मागणी। मागण्या पूर्ण न केल्यास भविष्यात कोणताही नेत्यांना, मंत्र्यांना भेटणार नाही। मागण्या पूर्ण करणार असाल तर भेटण्यासाठी या, हाकेंचा इशारा। मुंबई महापालिकेतील अंतर्गत वादाबाबत महत्त्वाची घडामोड, पालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतली दखल। महापौर रितू तावडे आणि भाजपाबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांचीही पक्षाकडून नोंद। भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न, नाशिकसह महाराष्ट्र लुटतोय, सामनातून टीका। 27 ते 28 कोटी मंत्र्यांच्या जावांना कमिशन म्हणून मिळाले, जामनेर पॅटर्न म्हणत राऊतांचा सामनामधून मंत्री महाजनांवर आरोप। धाराशिवच्या भूमपरांडा वाशी मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर चेतन बोराडेंसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। आमदार तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। आमदार रोहित पवारांकडून पुण्यामध्ये आदिवासी आंदोलकांची भेट, आंदोलकांसंदर्भात उद्या आदिवासी मंत्र्यांची बैठक, तोडगा न निघाल्यास आंदोलन करणार, रोहित पवारांचा इशारा। पुण्यातील सारसबाग चौकामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन, सरकारनं काढलेला GR लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी, सरकारनं लवकरात लवकर मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करू, आंदोलनाचा इशारा।